मूळ पंढरपूरचा आहे, पण मी आता जॉबसाठी पुण्यात आलो आहे. तर मला एक असं सांगावं वाटतं आहे की मी खूप दिवसापासून ठरवलं होतं की संभाजी महाराजांना आपल्याला जाऊन त्या समाधीचं एकदा दर्शन घ्यायचं आहे. पण माझ्या कधी असं म्हणजे नशिबातच आलं नाही किंवा ते जे काय म्हणतात लक असते त्या लकमध्ये कधी आलंच नाही. पण मी आज ठरवलं की बाबा जायचं आपल्याला संभाजी महाराजांच्या समाधीचं जाऊन तिथं एकदा दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आहे. का तर त्यांनी आपल्या एवढंच हिंदू धर्मासाठी लढलेत आणि आपण फक्त त्यांच्या दर्शनासाठी एकदा जाऊ शकत नाही असं होतं का कधी? कारण आपण आपल्या धर्मासाठी एवढं त्यांनी केलं आहे म्हणलं तर आपण त्यांचं एकदा दर्शन तर घेतलंच पाहिजे. त्यामुळं मी असं ठरवलं की आज रविवार पण आहे आणि कामाला सुट्टी पण आहे आणि आता महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात बलिदान मास चालू आहे. मग ह्या बलिदान मासमध्ये आपण एकदा येऊन संभाजी महाराजांचं दर्शन अवश्य घ्या, कारण त्यांनी आपल्या धर्मासाठी एवढं केलं आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. त्यामुळं तुम्ही एकदा येऊन अवश्य ते दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही एकदा येऊन संभाजी महाराजांच्या इथं जे समाधी आहे त्याच्यामध्ये येऊन दर्शन करा, डोकं टेकवा. तुम्हाला त्याचं एवढं जे सुख भेटेल ते तुम्ही कुठेही जाऊन सांगू शकत नाही. त्यामुळं हिंदू धर्मासाठी तुम्ही लढा आणि आपला हिंदू धर्म हे गर्वानं सांगण्याची हे आहे. गर्वानं सांगायचं, कुठं लाजायचं नाही हिंदू धर्मासाठी. आणि प्रत्येक हिंदूने लक्षात ठेवा की आपल्या कपाळाला टिकला लावलाच पाहिजे. धन्यवाद.